नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत। तो विषय म्हणजे अशा घरात लक्ष्मी माता कधीच थांबत नाही, राहत नाही आणि येतही नाही। हा विषय श्रीकृष्णांच्या उपदेशाशी, भागवत पुराणांशी आणि गीतेतील विचारांशी जोडलेला आहे। लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नव्हे, लक्ष्मी म्हणजे आनंद, शांती, समाधान, प्रेम, एकता आणि आरोग्य। पैसा असला तरी जर घरात शांती नाही, समाधान नाही, तर लक्ष्मी खरं तर आलीच नाही असं मानावं लागतं। चला तर मित्रहो, लक्ष्मी न टिकण्याचे कारण आपण जाणून घेऊ। पहिलं कारण आहे मित्रांनो, अस्वच्छता। घरात नेहमी कचरा, अंधार, घाण असेल तर लक्ष्मीचा अपमान होतो। श्रीकृष्ण गोकुळात असताना गाई म्हशींच्या गोठ्यांमध्येही स्वच्छता ठेवली जायची, कारण स्वच्छतेतच लक्ष्मीचं वास्तव्य असतं। दुसरं कारण आहे मित्रांनो, खोटं बोलणं। व्यवहारात खोटं बोलणं, फसवणूक करणं हे लक्ष्मीला दूर पळवतं। कृष्णाने नेहमी सत्याचा पुरस्कार केला, म्हणून पांडवांजवळ पैसा नसतानाही लक्ष्मी त्यांच्याकडे राहिली। तिसरं कारण आहे मित्रांनो, लोभ आणि अहंकार। दुर्योधनासारखा माणूस मोठा राजा होता, संपत्ती होती, पण लोभ आणि अहंकारामुळे लक्ष्मी टिकली नाही। पांडव गरीब होते, पण धर्मप्रिय होते, त्यामुळे लक्ष्मी शेवटी त्यांच्याकडेच स्थिरावली। चौथं कारण आहे मित्रांनो, स्त्रियांचा अपमान। श्रीकृष्ण स्वतः गोकुळातील गोपी, गायी, आई यशोदा सगळ्यांना मान देत होते। ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो, त्या घरातून लक्ष्मी माता कायमची निघून जाते। पाचवं कारण आहे मित्रांनो, दारू, जुगार आणि वाईट संगत। माणूस जर दारूमध्ये, जुगारात, वाईट सवयींमध्ये गुरफटला तर घरातील पैसा टिकत नाही। महाभारतात याची जिवंत उदाहरणं आहेत। सहावं कारण आहे मित्रांनो, अन्नाची नासधूस। अन्न हे लक्ष्मीचं रूप आहे। अन्न फेकणं, नासधूस करणं हा लक्ष्मीचा अनादर आहे। ही झाली मित्रहो लक्ष्मी घरात न टिकण्याची कारणे। आता आपण लक्ष्मी टिकण्यासाठी काय करावं याविषयी श्रीकृष्ण काही सुंदर मार्गदर्शन करतात, ते देखील जाणून घेऊ। रोज घरात संध्याकाळी दिवा लावावा, तुळशीची पूजा करावी। तुळशी श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे। पाहुण्यांचं आदराने स्वागत करावं। घरात एकता ठेवावी। जिथे भांडण, वाद, कटुता असते तिथे लक्ष्मी कधीच थांबत नाही। स्त्रियांना, आईवडिलांना, गुरूंना मान द्यावा। रोज कुटुंबाने मिळून थोडं कृष्णनाम जप करावा। सुदामा अतिशय गरीब होता, पण सत्यनिष्ठ आणि भक्तीमुळे श्रीकृष्णाने त्याच्या घरी लक्ष्मीचा वर्षाव केला। हे दाखवतं की भक्ती आणि प्रामाणिकपणा असेल तर लक्ष्मी स्वतः येते। दुर्योधनाकडे प्रचंड संपत्ती होती, पण समाधान नव्हतं। पांडवांकडे संपत्ती नव्हती, पण धर्मावर चालल्यामुळे लक्ष्मी शेवटी त्यांच्याकडे राहिली। रुक्मिणी म्हणजेच लक्ष्मी, ती फक्त धर्मशील आणि सत्यप्रिय श्रीकृष्णालाच मिळाली। मित्रांनो, आजच्या काळात आपल्या घरात पैसा असतो, मोठमोठे टीव्ही, मोबाईल, गाड्या असतात, पण मनशांती नसते, कारण आपण लक्ष्मीचा खरा आदर विसरलो आहोत। घरात एक वेळ तरी सगळ्यांनी मिळून जेवावं, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा, छोट्यांना प्रेम द्यावं, रोज देवाची आठवण ठेवावी। श्रीकृष्ण म्हणतात, जिथे धर्म, सत्य, भक्ती आणि प्रेम आहे तिथे मी स्वतः आहे, आणि जिथे मी आहे तिथे लक्ष्मी माता सदैव राहते। ज्या घरात अधर्म असतो, असत्य असतं, कलह असतो, अशुद्धी असते, तिथे लक्ष्मी माता कधीच टिकत नाही। गीतेच्या 16व्या अध्यायात श्रीकृष्ण दैवी आणि आसुरी गुणांचा उल्लेख करतात। दैवी गुण असतील तर सुख, शांती, समृद्धी मिळते। आसुरी गुण असतील तर माणूस कितीही श्रीमंत असला तरी त्याचं आयुष्य असमाधानी, दुःखाने भरलेलं असतं। म्हणून मित्रांनो, लक्ष्मीला थांबवायचं असेल तर पैशाचा पाठलाग न करता सत्य, स्वच्छता, भक्ती आणि प्रेम या गोष्टींना आपल्या आयुष्यात जागा द्या। शांती, समाधान आणि समृद्धी आपोआप मिळेल। धन्यवाद।